इथे 4 लोक आज किचन मध्ये 4 आयटम बनवतात. यशश्री कोथिंबीर वडी बनवते, प्रिन्स आणि रॉकी मॅगी बनवतात आणि पप्पा काहीतरी तीळ शोधतात. दोन टाकतो तो 2 मॅगी बनवतोय. अमय अमय रॉकी सकाळी उठले असून इथे बसलाय त्याच्या मम्मी सोबत. बंद कर ना त्याला, उठायचं तर डोक्याला लागेल. पूजा करतोय तो. पूजा पप्पा. मंदिर बहिणीने साफ केलंय आणि रॉकी ते लोळतोय. पूर्ण धार्मिक माहोल आहे आमच्या घरी आज सकाळी सकाळी. नाही मोठं नाही करायचं, कापायला चांगलं ते समोर करून कापायचं ना. हा ते असं एवढं मोठं करा. अच्छा जयदेव जयदेव बोलतो. हो का. बहिणी आणि रुपाली पुऱ्या तळतात ते. सेम साईज मध्ये बनायला आले सगळे. रॉकी तुझी मम्मी बघ काय करते. तू नमो नमो केलास काय रॉकी. सगळ्यांना हक करतो. दूध गरम वहिनी आता कोथिंबीरची वडी कापते. तिने सकाळी उठून गुढी उभारली आणि हे मंदिर साफ केलं पूर्ण. इथे पूजा केली आणि पुऱ्या बनवल्या आणि आता कोथिंबीर कापते. सुशील वहिनी आमची एकदम. मी काय हेल्प करू. मी कच्चा लिंबू आहे म्हणून मला हेल्प करायला नाही घेते. पप्पांना काय डायलॉग मारायचा आहे. तुम्हाला या डायलॉगला एडिट करणार मी. ब्रेकफास्ट बघा. 1 प्लेट पार्लेची बिस्किट आणि 1 प्लेट हाईड अँड सीक. भाई तू एवढे बिस्किट खाणार आहेस. सगळे साजळून जातील. गरम करून तिथे ठेवलाय. चहा पुन्हा गरम करा. पुन्हा चहा गरम करा. 12पर्यंत काय भेटणार नाही. जाऊ मी. मी आज उठली आणि सणाच्या दिवशी मला सुट्टी आहे तर मी एवढ्या चांगल्या मूडमध्ये आहे. मस्त चहा पिते आणि आम्ही सगळे टीव्हीवर छान छान मराठी गाणी ऐकतोय. रडू नको. इकडे इकडे आहे. तो तुझ्यावर पाणी फेकणार आहे प्रिन्स. थकला तो रडून रडून. ते बघ मी बोलली ना. येस. ते बघ बिचारा स्वतःचा डायनिंग टेबल बनवला त्याने. ते प्रिन्स त्याला बघ नाही बघ. बाल्कनीतून स्टूल आणून तू इकडे असून खातोय मॅगी. पण बिना काटेचं कसं खाणार तू. काय गोड आहे रे तू रॉकी. अरे रॉकी नमो नमा कर. उठ. टिक्का शोमिया टिक्का. असं असं नमो नमो कर. असं नमो नमो करायचं बाबा. देव जय देव. अच्छा नमो नमो कर. थँक्यू बोल. थँक्यू. नमो 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 नमो. हे असं वाजव. ओके. नो नो. जयदेव जयदेव बोल. बस 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 बस. काय देऊ ते.
थँक्यू ओके. इकडे इकडे बाप्पा इकडे इकडे बाबू बाप्पा इकडे. बस 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 बाप्पाची फुलं काढू नको. बस बस बाप्पा मारणार. थँक्यू. चल गाडी खातो तुझी मॅगी गाडी घे. बहिणीने एकटीने हे सगळं बनवलं बिचारीने आणि तिचं ना रसगुल्लाचं टेन उघडताना बोट कापलं गेलं आणि तिला सारखी विचारत होती की मी काय हेल्प करू का, पण तिने सगळं एवढं छान बनवलेलं ना तिच्या जेवणाने एकदम मम्मीची आठवण आली आणि मी तिच्यासाठी एकदम छान मेसेज लिहिला इंस्टाग्रामवर. दुनिया का एक ऐसा जिम जो 24/7 खाली होता है. कोणीच येत नाही जिममध्ये. एवढे लेझी लोक आहेत ना आमच्या बिल्डिंग मधले, सिरियसली. हाय, तुमचं नाव काय? माझं नाव जानी. काय? जानी. जानीचं नाव काय? अर्थ काय? जानी ते देवानंदच्या पिक्चर मध्ये डायलॉग आहे ना, जानी जिगर के छल्ले मुंडी इधर तो करले. हे तुमच्या नावाचं मतलब आहे? जानी म्हणजे जान, प्रियकर. ओके, जानी. हॅपी गुढी पाडवा. हॅपी गुढी पाडवा तुम्हाला पण आणि तुमच्या फॅमिलीला पण. थँक्यू. मंडळ आभारी आहे. थँक्यू. आली मी जिमवरून, आता पिते चहा आणि मग मला बाथरूम धुवायचं काम आहे आज. पप्पा याला काय बोलतात? संध्याकाळ झाली की घट काय बोलत नाही त्यांना, घट उतरवतात. ओके, तर भाऊ हे काम करतोय, त्याच्यात हे होत आहे, अटकत आहे जाळीमध्ये. येस, डन. आता हे ऑरेंज बताशा द्या मला खायला सगळ्यांना प्रसादामध्ये. स्ट्रॉंग एकदम आणलंय तिने. आम्हाला तोडून एक एक दे ना खायला. सणाच्या दिवशी कधीतरी सुट्टी मिळते आणि असा दिवस इतका छान गेला ना पूर्ण फॅमिलीसोबत. आणि मी बाथरूम क्लीन केलं, मेकअप किट क्लीन केला, बॅग धुतली आणि आता फायनली मी झोपायला चालली आहे. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा.